प्रामुख्याने गृह विभागाशी संबंधित या ठिकाणी काही प्रश्न आलेले आहेत आणि मला सांगताना आनंद वाटतो की आता भारतीय न्याय संहितेच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्राने खूप चांगली प्रगती केली आहे। या निमित्ताने मला सांगताना आनंद वाटतो की भारतीय न्याय संहितेच्या अंमलबजावणीच्या संदर्भात आता महाराष्ट्र देशामध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलेला आहे आणि ज्या स्टॅट्युटरी गोष्टी या अंमलबजावणीत करायच्या होत्या, कारण या कायद्यांनी आपल्या क्रिमिनल जस्टिस सिस्टीमला आणि आपल्या पोलिसिंगला एक आधुनिकता दिली आहे आणि म्हणून आता फॉरेन्सिक त्या ठिकाणी टेस्ट असतील, फॉरेन्सिक एव्हिडन्स असेल, टेक्निकल एव्हिडन्स असेल, क्रिमिनल जस्टिस सिस्टीममध्ये गतिशीलता असेल, या गोष्टी याच्यामुळे मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत आणि त्यात आता सुरुवातीच्या काळात इम्प्लिमेंटेशनमध्ये आपण बरंच मागे होतो, पण आता देशामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आपण आलो आणि ई साक्ष प्रणाली आता आपण वापरणं सुरू केलंय आणि जवळपास आपण आता 84% केसेसमध्ये ई साक्ष प्रणाली ही वापरतो। हळूहळू संपूर्ण डिजिटाइज्ड पद्धतीनं आपण त्या ठिकाणी साक्षीदाराला समज देणं असेल आणि साक्ष असेल या सगळ्या गोष्टी करणार आहोत। त्यामुळे आपण सुरुवात केली तेव्हा जुलै 24 मध्ये 28% होतो, आता 84% आपण त्या ठिकाणी पोहोचलो आहोत। यासोबत एक आपला प्रयत्न आहे की 10 वर्षापेक्षा कमी शिक्षा असलेले जे गुन्हे आहेत या गुन्ह्यांमध्ये 60 दिवसाच्या आत आरोपपत्र दाखल झालं पाहिजे। आपल्याकडे 2 किंवा 3% केसेसमध्ये आपण 60 दिवसाच्या आत आरोपपत्र दाखल करत होतो, आता आपण 46% पोहोचलेलो आहोत आणि हळूहळू 100% आपल्याला जायचं आहे, कारण क्रिमिनल जस्टिस सिस्टीममध्ये आरोपपत्र दाखल करणं आणि त्यानंतर ट्रायल चालणं यानेच आपल्याला लवकर न्याय मिळू शकतो। मी सहज पाहत होतो अनेक केसेसमध्ये तर 2-2, 3-3 वर्ष आपण त्या ठिकाणी आरोपपत्र दाखल करत नव्हतो, आता ते 60 दिवसात करण्याचा प्रयत्न आपला चाललाय। 10 वर्षापेक्षा जास्त शिक्षा याच्यामध्ये आहे अशा केसेसमध्ये 90 दिवसात आरोपपत्र दाखल झालं पाहिजे। याते 2-2 वर्ष आपण आरोपपत्र दाखल करत नव्हतो, आता जवळपास 37% आपण पोहोचलो आहोत आणि त्यातल्या काही कॅटेगरीजमध्ये तर 80% आपण पोहोचलो आहोत। ते पुढे मी सांगणार आहे। त्यामुळे याही संदर्भात या सिस्टीममध्ये एक गतिशीलता आणण्याकरता जे करण्याचं आहे ते आपण या ठिकाणी करतो। विशेषतः महिलांविरुद्धचे जे गुन्हे आहेत यामध्ये 60 दिवसात आरोपपत्र दाखल करण्याच्या संदर्भात आता आपण 88.30% म्हणजे जवळपास 89% केसेसमध्ये महिलांच्या विरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये 60 दिवसाच्या आत आरोपपत्र दाखल करतो। त्यामुळे पुढची कारवाई देखील फास्ट करता येते आणि आता BNS कायद्याने सगळ्यात महत्त्वाचं काही केलं असेल तर क्रिमिनल जस्टिस सिस्टीममध्ये आरोपी असो की प्रॉसिक्युशन असो, कोणाच्याही वकिलाला 2 वेळेपेक्षा जास्त ॲडजॉर्नमेंट मागता येत नाही। त्यामुळे आता वेगानं हे खटले निकाली लागतात आणि म्हणूनच आपण जर बघितलं तर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता याच्या आधुनिक तरतुदीचा वापर करून पुरावे गोळा करणं याच्यामुळे दोषसिद्धीत मोठी वाढ झालेली आहे आणि आपण जर या कायद्याच्या अंतर्गत जे आतापर्यंत प्रॉसिक्युशन झालं त्याचा विचार केला तर जुलै 24 ते फेब्रुवारी 26 या कालावधीमध्ये दोषसिद्धीचं प्रमाण 78.14% गेलंय आणि एकूण विचार केला तर ते 50% पोहोचलेलं आहे। म्हणजे आपण विचार करा की साधारणपणे 2012-13 साली आपण 8 आणि 9% होतो, म्हणजे 100 आरोपींपैकी 8 आरोपींना 9 आरोपींना प्रभूसाहेब आपण मुद्दा मांडला होता शिक्षा व्हायची, 91 सुटून जायचे, तिथपासनं आपण 50% पोहोचलो, पण आता BNS मुळे 78% आपण पोहोचलो आहोत। तथापि आपल्याला मेजर याच्यामध्ये काही चेंज करायचा असेल तर तो सेशन्समध्ये करावा लागेल। सेशन्समध्ये
50% प्रॉसिक्युटर्स हे कोर्टाने अपॉइंट केलेले असतात. त्यामुळे आता कोर्टालाही आम्ही विनंती केलेली आहे की जिथे 100% आपण अपॉइंट करतो तिथला आपला दोषसिद्धीचा दर हा अतिशय चांगला आहे, पण जिथे 50% कोर्ट करताय तिथे दोषसिद्धीचा दर कमी आहे. त्यामुळे आता कोर्टासोबत बैठक घेऊन तिथेही तो दर कसा वाढवता येईल हा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करणार आहोत. त्यामुळे निश्चितपणे एक मोठं काम या निमित्ताने झालंय.